अतिवृष्टीमुळे 24 जुलै 2026 रोजी मौजे देवडोंगरा तालुका त्र्यंबकेश्वर इथल्या घोडमनी पाड्यावर राहणारे महेंद्र मंगळू धाळकर या आदिवासी कुटुंबाचं घर दरड कोसळल्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. पवन गावित सरपंच देवडोंगरा ग्रामपंचायत व राहुल चौधरी उपसरपंच देवडोंगरा यांच्या पाठपुराव्यानं घटना घडल्यानंतर अवघ्या 3 दिवसात सर्व आवश्यक पंचनामे प्रशासकीय कारवाई पूर्ण करून 28 जुलै 2026 रोजी मौजे वाडीवरे येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात थाळकर यांना 1,30,000च्या मदत निधीचे वितरण करण्यात आलं. यावेळी आमदार हिरामन खोसकर, हेमांगी पाटील आणि पवन दत्ता, तहसीलदार गणेश जाधव, मंडळ अधिकारी श्रीमती कनोज, तलाठी सागर बेंडकोळ यांच्या हस्ते ही मदत प्रदान करण्यात आली. शासनाची मदत वेळेत आणि गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी महसूल प्रशासनाने केलेल्या तत्पर कारवाईबद्दल महेंद्र मंगळू थाळकर यांनी मनपूर्वक समाधान व्यक्त केले. यावेळी आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर. मंगळू थाळकर राहणार त्र्यंबकेश्वर तालुक्यापैकी देवडोंगरा ग्रामपंचायत घोडमानी गावचा रहिवासी असून माझे 24 दिनांक 6/2026 या दिवशी अतिवृष्टीमुळे माझं घर मातीच्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे दाबले गेल्याने मला तात्काळ मदत छत्रपती शिवाजी महाराज या अभियानामध्ये शासनाने तात्काळ मदत दिल्याबद्दल मी माझे तहसीलदार साहेब व विभागीय आयुक्त साहेब व प्रांत साहेब यांनी तात्काळ मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाचे आभारी आहे. तसेच सरकुल मॅडम, तसेच देवडोंगरा ग्रामपंचायत सरपंच पवन गावित, तसेच तलाठी साहेब, तसेच खोसकर साहेब यांचा मी पूर्णपणे माझ्या कुटुंबाच्या वतीने आभारी आहे. गावित ग्रामपंचायत देवडोंगरा सरपंच श्री महेंद्र मंगळू थाळकर यांचं अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालं आणि त्यामध्ये पूर्ण घर दबले गेलं. यामध्ये महाराजस्व अभियान या अंतर्गत आज जो काही कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये 1,30,000चा धनादेश दिला. त्यामध्ये सर्वस्वी विशेष आभार विभागीय आयुक्त माननीय प्रवीणजी गेडाम साहेब, त्याच्यानंतर प्रांत साहेब पवन दत्त साहेब, तहसीलदार साहेब गणेश जाधव साहेब, त्याच्यानंतर सर्कल मॅडम, कनोज मॅडम, तलाठी साहेब, बेंडकोळी सर आणि आमचे जे काही चेक घेणारे आहेत यांचं या ठिकाणी मी पूर्ण ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व शासनाचं अभिनंदन करतो. या ठिकाणी तात्काळ मदत जाहीर केली आणि अतिशय कमी कालावधीमध्ये हा त्यांना निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो.